नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एक नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आता सगळीकडे वंदे भारत ट्रेन चालू झालेल्या आहेत. बऱ्याच मार्गांवर ही धावत आहे. तसेच बऱ्याच मार्गांना हिरवा कंदील मिळाला आहे, म्हणजेच उद्घाटन झालेलं आहे. ती लवकरच लॉन्च होणार आहे. तर आता एक नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन आली आहे. तर ती कुठे आली आहे आणि कुठून निघणार, त्याचं कसं असणार, काय काय सुविधा असणार आहेत स्लीपर ट्रेनमध्ये, हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक आणि शेअर करा व्हिडिओ. तर पहा, स्लीपर ट्रेन आतापर्यंत नॉर्मल ट्रेन होती, सगळ्यांना माहिती आहे, पण आता स्लीपर ट्रेन आली आहे. पुणेकरांसाठी धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन. खास फोटो आले समोर. तर वंदे भारत स्लीपर ट्रेनची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतातली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावण्यास सज्ज झाली आहे. पुणे ते दिल्ली दरम्यानचं 1400 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर ही गाडी पार करेल. म्हणजे खास पुणेकरांसाठी ही स्लीपर ट्रेन आली आहे. पुणे ते दिल्ली ही स्लीपर ट्रेन लवकरच चालू होणार आहे. तसेच हे जे अंतर आहे 1400 किलोमीटर, ती खूप कमी वेळात आणि एकदम सहज सोपं ते प्रवाशांना ही पार करणार आहे. ठीक आहे. तर वंदे भारत ट्रेन ही भारतातली सर्वात वेगवान ट्रेन म्हणून ओळखली जाते. आता सुरू होणारी स्लीपर ट्रेन ही वंदे भारतची तिसरी सिरीज आहे. याआधी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनची दुसरी सिरीज लॉन्च केली. ती भुज ते अहमदाबाद दरम्यान धावणारी नमो भारत रॅपिड रेल आहे. तसेच मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता, ज्याच्यामध्ये गुजरातमध्ये वंदे भारत ट्रेन चालू झाली होती, जी आहे भुज ते अहमदाबाद. ती सगळी टोटल माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. ती दुसरी सिरीज होती. आता ही जी स्लीपर ट्रेन आहे ती तिसरी सिरीज आहे. तर वंदे भारत स्लीपर ट्रेन डिसेंबर 2024 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या ट्रेनमुळे भारतात दळणवळणाचं रूपच बदलेल अशी चर्चा आहे. म्हणजे डिसेंबरपर्यंत ही ट्रेन येऊन जाईल. BEML या रेल्वे ट्रान्सपोर्ट कंपनीनं डिझाईन केलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा स्पीड जबरदस्त आहेच, शिवाय दिसायला सुद्धा अत्यंत आकर्षक गाडी आहे. यातलं ऑस्टिनेटिक स्टेनलेस स्टील बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं गाडी डिझाईन करण्यात आली आहे. म्हणजे या ट्रेनमध्ये प्रवाशांची सुरक्षितता हा एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी ठेवला आहे. त्याच्या दृष्टीनं ती बनवली आहे. पूर्वी ट्रेन 20 म्हणून ओळखली जाणारी ही सेमी हाय स्पीड लांब अंतराची इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन आहे, जी राजधानी एक्सप्रेसच्या जागी तयार करण्यात आली आहे. ही बघा, ही ट्रेन दाखवली गेली आहे. अशा प्रकारे काही असणार आहे ती. येत्या 26 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. यावेळी या ट्रेनचं उद्घाटन होण्याची शक्यता असल्याची जोरदार चर्चा चालू आहे. म्हणजे याचं उद्घाटन होणार आहे 26 सप्टेंबरला असं म्हटलं जात आहे. तेव्हा नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात हिचं उद्घाटन होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये झोपण्यासाठी उत्तम व्यवस्था आहे. कुत्र्यासाठी बॉक्स आहे. डोळ्यांसाठी आरामदायी असे दिवे आहेत. सामानासाठी सोयीस्कर रॅक आहे. म्हणजे बघा, स्लीपर ट्रेन म्हणजे झोपण्यासाठी तर आरामदायी असणार आहे. तसेच कुत्र्यांसाठी, म्हणजे काहींनी कुत्रे पाळलेले असतात, त्यांचे असतात घरातले, त्यांच्यासाठी बॉक्स आहे वेगळा. ठीक आहे. तसेच डोळ्यासाठी आरामदायी असे दिवे आहेत. सामान ठेवण्यासाठी एक सोयीस्कर रॅक आहे वेगळा. तर असं म्हणण्यात येते की जे दृष्टीहीन आहेत त्यांच्यासाठी पण, दिव्यांगासाठी पण, दिव्यांग दृष्टीहीन त्यांच्यासाठी पण एक वेगळं त्यांनी सुविधा तयार केली आहे. त्यासाठी पण त्यांनी एक तयार केलं आहे, जेणेकरून त्यांना सोयीस्कर वाटेल असं त्यांनी त्यांची सोय केली आहे. स्टाफसाठी स्वतंत्र केबिन आहे. लोको पायलटसाठी सुद्धा टॉयलेट आहे. दिवे कमी जास्त करण्याची सुविधा, दिव्यांग व्यक्तीसाठी व्हीलचेअर, अशा अनेक सुविधा या ट्रेनमध्ये आहेत. म्हणजे बघा, ही फक्त स्लीपर ट्रेन नसून ही पूर्ण एक सुविधा देणारी ट्रेन आहे, जी दिव्यांगांना पण सुविधा देते. स्टाफला पण आहे त्यांचं स्वतंत्र केबिन. तसं तुमच्या कुत्र्यांसाठी वेगळं बॉक्स आहे, तुमच्या सामानासाठी वेगळं आहे. त्यामुळे ही फक्त स्लीपर ट्रेन नसून पूर्ण एक तुम्हाला कॉम्बो देणार आहे. तुमची पूर्ण सोय केलेली आहे सगळ्यांसाठी. त्यामुळं खूप आकर्षक ट्रेन असणार आहे ही. तसेच काय आरामदायी असे दिवे आहेत. म्हणजे जास्त डोळ्यांना त्रास होणार नाही असे दिवे त्यांनी तयार केलेले आहेत. तर लवकरच ही ट्रेन चालू होणार आहे. डिसेंबरपर्यंत म्हटलं जात आहे की डिसेंबरपर्यंत चालू होईल. तर नक्कीच ही लवकर ट्रेन पुणेकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तसेच पुणे ते दिल्ली हा टप्पा खूप कमी वेळात पार करेल आणि खूप आरामदायी प्रवास असणार आहे प्रवाशांचा. त्यामुळे तुम्ही बघा, येईलच ती ट्रेन, सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. अजून काही याच्यावर माहिती आली पुढे की तिकीट कसं बुक करावं, काय करावं, तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघता येईल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.